नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। तर आज मी माझ्या घराचं होम टूर करणार आहे, म्हणजे माझं घर जसं आहे तशा पद्धतीने मी दाखवणार आहे आताच्या कंडिशनला। तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की। हे बघा, ह्या बाजूने एक छोटं गेट आहे, इथून पण यायला रस्ता आहे। इथं मागं कनी म्हणजे हा गेट झाल्यानंतर पुढे आमच्याकडे फक्त 6 फुटाचा रस्ता आहे, म्हणजे मोठी गाडी येऊ शकत नाही। माणसं म्हणजे पायानं चालून किंवा टू व्हीलरवरच येऊ शकते। त्यानंतर आपल्या घराला इथून एक दरवाजा आहे, त्याच्या पुढे एक दुसरी बिल्डिंग आहे आपली, जी आपलं वर्कशॉप आणि दुसरीला आपण भाड्याने वगैरे दिलेलं आहे ते। तर असं 2 एंट्री आहेत आपल्या घराला। तर चला आता आपल्या घरात जाऊया। हे बघा आपलं मनी प्लांट। तर त्या छोट्या गेटमधून आल्यानंतर इकडं आता की नाही शेड आहे, जिथं मी कपडे वगैरे उन्हात घालते, जिथं वाळू वगैरे असं जे आपल्याला नको असेल की नाही साहित्य ते तिथं ठेवलेलं आहे। पहिलं तिथं माती होती, पण घुशी वगैरे यायला चालू झाल्यामुळे कसं इथं शेतवड आहे, त्यामुळे घुशी वगैरे उंदरं वगैरे असतात, त्यामुळे मग मी तिला फरशी घालून वर शेड मारून पत्रा मारून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला कपडे पण उन्हात घाला येतील। किंवा आता मला वाळू जास्त होती ती मी तिथं ठेवलेलं आहे, जे नकोचे साहित्य असते ते तिथं ठेवू शकते। चला तर आपल्या आता मेन दरवाजामधून आपण आज जाऊया। हे बघा, नवीन पाईप लावली की नाही त्यावेळी इथलं खोदलेलं आहे, त्यामुळे इथला उंबरा होता की नाही तो आपला काढलेला आहे। तर कधी नवीन बसवायला भेटेल त्यावेळी बसवेल। तर चला आज जाऊया। तर आत गेल्या गेल्या तुम्हाला वाटेल की हे ताई सिलेंडर असं दरवाजाच्या समोरच का ठेवलेलं आहे। तर ह्या भिंतीच्या पलीकडे आपलं टॉयलेट बाथरूम आहे, आणि इथं की नाही ह्या मीटरच्या मधूनच होल करून की नाही मी इथं सिलेंडर ठेवलेलं आहे, कारण बाथरूम पण छोटं पडतं आहे, अपुरी जागा आहे, आणि कशी पोरं आहेत त्यामुळे रिस्कीच आहे सिलेंडर आत ठेवणं, म्हणून मला भीती वाटते म्हणून मी ते बाहेर ठेवलेलं आहे। त्यानंतर इकडे आपली गिरण ठेवलेली आहे, तर इथं मी ते मोप वगैरे सगळं जे का पुसून वगैरे असेल ना ते इथं ठेवते। त्यानंतर इथे चपला वगैरे, इथून पायरीवरून चढून कनी वर जायचं। हे बघा, हे मी की 5-7 वर्षापूर्वी तिरुपतीला गेलेले आहे, तिथून हे स्टिकर आणलं होतं, त्यावेळी ते चिकटवलेलं आहे ना, ते अजून पण जसंच्या तसंच आहे। तर ह्या पायऱ्या चढून गेल्यानंतर कनी असा व्हरांडा लागतोय, म्हणजेच रिकामा स्पेस आहे, आमच्या कोल्हापूरच्या शब्दात बोलीभाषेत म्हणायचं झालं तर हा व्हरांडा आहे। तर मी आता पायऱ्या चढून आल्यानंतर उजव्या बाजूला इथे हे बघा, ही रिकामी जागा आहे ना, इथं पहिल्यांदा टॉयलेट बाथरूम असं वेगवेगळं करायचं होतं, पण सेंटरिंगवाल्याने ना कॉलम चुकीचा टाकल्यामुळं मला कनी हे, तर इकडे मला अटॅच्ड टॉयलेट बाथरूम करायला लागलं। आणि मग हा रिकामा जागा होता, इथे कनी मी वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे, त्यानंतर ते बेसिन पण लावलेलं आहे, ते आम्ही घरचा जुगाड करून घरच्या घरीच लावलेला आहे, नंतर लावलेला आहे। तर या व्हरांड्यातून पहिल्यांदा ही 1 नंबरची रूम येते। बघा, इथं बेड ठेवलेला आहे, त्यानंतर हांतरून वगैरे गादी वगैरे, आणि इथे एक कपाट ठेवलेलं आहे। आता बरोबर 6:10 झालेले आहेत, आणि वर आहे की नाही इथे मी वाळवण्याचे डबे वगैरे सगळे ठेवलेले आहेत, म्हणजे जे पापड्या वगैरे असतात ना ते वर ठेवलेलं आहे। तर जास्त अडचण वगैरे नाही आहे, कारण मी जास्त वस्तू वगैरे असं ठेवायला बघत नाही अडचण, कारण अगोदरच रूम अशा छोट्या असल्या आणि त्यात आपण साहित्य भरपूर ठेवलं की नाही ते जास्तच असं अडचण असते। त्यामुळे मी ह्या 1 नंबरच्या रूममध्ये फक्त बेड आणि कपाट आणि हांतरून आहे एवढीच ठेवलेली आहे। चला ही 1 नंबरची रूम झाल्यानंतर का नाही ह्या 2 नंबरच्या रूमकडे वळूया। तर 2 नंबरचा दरवाजा उघडल्या हे माझं मोठं कपाट दिसतंय, ते लग्नात संसारासाठी येतं ना, राजा राणीचे कपाट होतं ना, त्यावेळी माझ्या लग्नाच्या वेळी ती फॅशन होती, तर हे कपाट मला संसारासाठी दिलेलं आहे। त्यानंतर इकडे डाव्या बाजूला हे काउंटर आहे, हे काउंटर कनी तर माझं शॉप होतं कपड्यांचं, तर तिथं बसायसाठी मी काउंटर करून घेतलं होतं, पण काही कारणास्तव मी ते शॉप बंद केलं, मग ते काउंटर करून मी ह्या रूममध्ये ठेवलेलं आहे। तर दरवाजाच्या मागं बघा आपल्या क्लिपा कंगवे वगैरे मी अडकवते, त्यानंतर पिलूची सॅक आहे, त्यानंतर इथं राजी आहेत, इथं खालच्या कप्प्यात नीला लागणारे आणि वह्या पुस्तकं त्याचं जे काय असेल ते, त्याच्या खाली सगळं रद्दीचं वगैरे जे असेल ते नको असेल ते इकडे हे सगळं भरलेलं आहे। हा त्याचा बोर्ड, कॅरम, आणि हा बेड आहे, इथं तो अभ्यासाला बसतो। तर ह्या रूममध्ये मी कनी ते तनूची पुस्तकं वगैरे त्या ट्रंकमध्ये भरून ठेवलेले, त्यानंतर तांदूळ, गहू, ज्वारी जे काय असेल ना तर ते मी ह्या रूममध्ये ठेवते। तर आता ह्या 2 नंबरच्या रूममधून बाहेर गेल्यानंतर हे बघा 2 नंबरच्या रूमच्या बरोबर समोर आपला मेन दरवाजा आहे। त्यानंतर इकडे वळूया, दरवाज्यातून आलो, आता आपण उजव्या बाजूचं सगळं बघितलेलं आहे, आता आपण डाव्या बाजूचं बघूया। डाव्या बाजूला पहिल्यांदा इथे वर जिना गेलेला आहे, त्यानंतर इथून आपलं दरवाजा आहे, इथून हॉलमध्ये प्रवेश होते। हॉलमध्ये आणि किचनमधला दरवाजा हा एकच आहे।
तर हॉलमध्ये गेल्यानंतर दरवाजाच्या डाव्या साईडला इथं टी व्हीचा बेस ठेवलेला आहे आणि इथं टी व्ही वगैरे आहे. त्यानंतर इथे सोफा सेट, दिवाण, त्यानंतर इकडे फिश टँक वगैरे ठेवलेलं आहे. म्हणजे हॉलमध्ये एवढं साहित्य आहे. ते मला फिश टँकचं ते छप्पर कनी मी नवीन केलेलं आहे, जुनं काढून मला ते नवीन बसवायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपला हॉल दिसतो आहे. तर हॉलमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला कनी हे इथं दरवाजा नाही, फक्त रिकामं स्पेस आहे आपण किचनमध्ये जाण्यासाठी. तर किचनमध्ये गेल्यानंतर डाव्या बाजूला आपला देवार आहे. हा स्टूल आहे. इथं मी मिक्सर वगैरे ठेवते. मिक्सर लावून झाल्यानंतर इथं आपण फोडणीला तिथं टाकल्यानंतर इथं 2 मिनटं वगैरे असं बसायचं झालं तर मी इथं स्टूलवर बसते. त्यानंतर सरळच इथे उजव्या बाजूला मी हा टेबल बनवून घेतलेला आहे बघा. इथं मी पाण्याचा हंडा किंवा बॉटल वगैरे असं ठेवते साहित्य. त्यानंतर खाली पिंप आहे, त्यात सगळा किराणा वगैरे जास्तीचा आहे आणि छोट्या पिंपामध्ये खाऊ वगैरे आणि हे जे पोतं ठेवलेलं आहे गव्हाचं पीठ वगैरे जास्तीचं ते ठेवलेलं आहे. त्यानंतर इकडे तेलाचा डबा, कळशी वगैरे पाण्याची ठेवलेली आहे. त्यानंतर इथं आहे हा टेबल आहे ना, त्या टेबलच्या पलीकडे हे भिंतीतच रॅक बनवून घेतलेलं आहे. ह्यामध्ये मी डबे वगैरे जे काय माझं पिठांचे डबे, तांदळाचे डबे वगैरे असतील ना, साखर वगैरे किंवा इडलीचं कुकर जे काय असेल ते ह्या रॅकमध्ये ठेवून देते. रॅक झाल्यानंतरच लगेच खिडकी आहे. तर खिडकीला बाजूलाच आपला फ्रीज आहे, कारण फ्रीजचं स्विच तिथंच केलेलं आहे. तर ह्यावर मी थोडंसं जड पदार्थच ठेवते, कारण हे काही उडून जाते न्यूजपेपर म्हणून. तर इथे फळं वगैरे मी झाकून ठेवलेले. त्यानंतर मिक्सर पण मी आता इथंच ठेवते. तर फ्रीज झाल्यानंतर इथे हे बघा, हे मी ऑनलाईन मागवलेलं आहे चमच्याचा वगैरे रॅक. ते मला पोळपट लाटण्यासाठी पण मी मागवलं होतं आणि ते लावून पण घेतलं होतं, पण तिथंपर्यंत काही माझी उंचीच पुरत नाही, त्यामुळे त्याचा वापरच होत नाही. तर हे आणि त्या छोट्या छोट्या बरण्याचे जिरं मोहरी जे काय फोडणीसाठी लागते की नाही ते साहित्य आहे. त्यानंतर कट्ट्याला अटॅच्ड तिथं रॅक आहे, तिथं मी डाळींच्या वगैरे बरण्या सगळ्या पोहे रवा वगैरे जे काय असेल ते तिथं ठेवते. त्यानंतर खाली शेगडी, इथं आपण जेवण केलेले भांडे आहेत आणि इथं मी चटणी मिठाचं वगैरे साखरेचं ना मी इथं खालीच ठेवते आता. त्यानंतर इथं भांडी घासलेली ठेवलेली आहेत. इथं खिडकीत मी आता सध्या काहीच ठेवत नाही, कारण ते घाण होते म्हणून मी ते ग्रीनचं कणी मॅट असते ना ते अंतरलेलं आहे तिथं. तर तिथं मी ऑनलाईन प्लॅस्टिकची फुलं वगैरे ते भेटतात ना, कुंड्या छोट्या छोट्या पॉट ते आणून ठेवायचं म्हणते. तर त्यानंतर तिथे मी ॲक्वा ठेवलेला आहे खिडकीवरच. हे बघा अशा पद्धतीनं आपलं किचन आहे. ते काय तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये रोजच बघत असाल. हे बघा चला, तर माझं घर असं दाखवून झालेलं आहे. 2 रूम 1 किचन 1 हॉल अशा पद्धतीने आहे. म्हणजे तुमच्या शहरामध्ये म्हटलं तर 2 BHK फ्लॅटपेक्षाही कमी नाही माझं गावाकडचं घर. तुम्हाला कसं वाटलं आहे ते नक्की सांगा. तर आता आपण किचनमधून बाहेर आलेलो आहे. हे हॉल आहे. चला एक झलक शेवटची दाखवते. त्यानंतर इथे आपण व्हरांड्यात आलेलो आहे. ह्या बाजूला जिना आहे. त्यानंतर इकडे ही एक रूम आहे. त्यानंतर इकडे ही एक रूम आहे. त्यानंतर इथे आपण मशीन वगैरे ठेवतो ते, इथे टॉयलेट बाथरूम आणि त्यानंतर इथे आपला मेन दरवाजा, इथून आत यायचा. चला ह्यासोबतच की आजचा ब्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटून नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.